भांडारेकारा देहावसान। स्वामी श्री चक्रधर महाराज आणि परमेश्वराने या जीवाला कसा आचार करावा, तशा पद्धतीने संग सांगात भेट आणि शुश्रूषा याचं प्रात्यक्षिक जर कोणत्या चरित्रामध्ये असेल तर ते या चरित्रामध्ये आहे। स्वामी श्री चक्रधर महाराजांनी जो शुश्रूषा विधी हा परमेश्वराने आपल्याला सांगितलेला आहे, तो शुश्रूषा विधी या चरित्रामध्ये परमेश्वराने स्वतः करून दाखवलेला आहे, आचरून तो दाखवलेला आहे। भांडारेकरांनी स्वामींची अत्यंत मनोभावे सेवा केली, पण ती सेवा करत असताना ज्यावेळेला ते गावामध्ये जातात, ती पटीशाळा आणि ती पटीशाळा जी आहे ती पडताना ते पाहतात आणि देवतेचा क्षोभ त्यांना झाला असल्यामुळे त्यांना बाहेरतीचा त्रास होतो, म्हणजे संडाशी लागतात। आणि मग परमेश्वर या भक्ताचं कसं, भक्तासाठी परमेश्वर काय करतात, तर परमेश्वर स्वतः त्यांना जो हा त्रास होतो आहे तर त्यांचं पूर्ण त्यांना खांद्याला खांदा लावून बाहेर नेणं आणि ते त्रास होतो म्हणून स्वामी श्री चक्रधर महाराज त्यांचे वस्त्र सुद्धा धुतात आणि त्यांना होणारा बाहेरतीचा जो त्रास आहे तर बाहेरती सुद्धा फेडतात आणि त्यांची अशी शुश्रूषा करतात। येणारे जाणारे भक्त त्या ठिकाणी ज्या वेळेला येतात त्यावेळेला त्यांचा वास आलेला असतो, तो पुजारी सुद्धा किंवा ब्राह्मण सुद्धा असं त्यांचे खंती करतात, जसे त्या कृष्टियाची खंती केल्या जाते, जसे ते त्याचे सोयरे धायरे सगळे खंती करतात। मर कोणी मर आजुई का जिताय, तू लवकर का मरत नाही। म्हातारपणामध्ये रोज रुजा व्याधी झाल्यानंतर घरातला कुटुंब हे त्याला त्रास देतो, म्हणतो की हा लवकर मरून गेला पाहिजे। ज्या वेळेला बाहेरचे लोक म्हणतात त्यावेळेला त्याला काही वाटत नाही, पण ज्या वेळेला घरातले लोक बोलतात त्याच्यानंतर त्याला दुःख निर्माण व्हायला लागते। पण खऱ्या अर्थाने आपले धर्मपत्नी ज्या वेळेला त्याला म्हणते की मर कोडी मराजुई का जिताय, आणि मग त्यावेळेला तो त्याचे डोळे उघडतात आणि तो दुबळेश्वराचं देऊळ तिथे अनन्य भावे त्या ठिकाणी राहतो। तर त्याची अन्नउदकाची व्यवस्था ती देवता करते आणि असं करत असताना गावातले लोक जे आहेत ते सुद्धा म्हणतात की बाबा हा मथारा या मंदिरामध्ये येऊन बसला तर मग त्याचे घरचे काही व्यवस्था करत नसतील, याला काही खाऊ पिऊ घालत नसतील, म्हणून घरचे लोक म्हणतात आपली निंदा होईल, म्हणून ते त्या आपल्या घरच्या माणसाला बोलवण्यासाठी मंदिरामध्ये जातात आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर त्यांना म्हणतात की तुम्ही माझ्यासोबत चला। तर तो त्यावेळेला काय म्हणतो, त्यावेळेला त्याच्या शब्दातून समर्पणाची भावना, त्याच्या शब्दातून परमेश्वराशी असलेलं नातं किती दृढ झालेलं आहे हे कळतं आणि त्यावेळेला तो म्हणतो की तुम्ही माझे नव आणि मी तुमचा नव्हे, देव माझा आणि मी देवाचा, ही जी भावना आहे। आणि आता मी तुमच्यासोबत येत नाही। खऱ्या अर्थाने परमेश्वरच आपले शुश्रूषा करतो। खऱ्या अर्थाने परमेश्वर म्हणजे तिथं तर समजून घ्या त्या मंदिरात गेल्यानंतर गावात त्या लोकांनी त्याची व्यवस्था केली, पण इथं स्वतः साधनदाता स्वामी श्री चक्रधर महाराज भांडारेकराची शुश्रूषा करतात। पण या शुश्रूषा करत असताना ज्यावेळेला त्यांचा देहावसान मांडतो, म्हणजे आता त्यांचा मृत्यू लवकर होणार असतो, त्यावेळेला स्वामी श्री चक्रधर महाराज आपली मांडी त्या भांडारेकरांना उशेला देतात। तुझ्या मांडीची उशी नशिबी कशी मिळे आम्हा, ती मिळविण्या काय करावे सांग तू परब्रह्मा। परमेश्वराची मांडीची उशी आपल्या नशिबामध्ये
ते कधी म्हणजे नशिबामध्ये मिळणं हे फार भाग्य आहे आणि ते मिळवण्यासाठी परमेश्वराचा अष्टपरीचा आचार आपल्याला करावा लागतो. मांडी तर मिळाली, पण मग भांडारेकरांना स्वामी म्हणतात की तुम्ही काळवंचना का कराना, म्हणजे काळ वंचून टाकणे म्हणजे एक प्रकारचं मरण चुकवणे. म्हणजे त्या जे समजून घ्या जीव ज्या वेळेला जातो त्यावेळेला यम घ्यायला येतो आणि मग त्या यमाला म्हणजे तो आत्मा लपवल्यामुळे दिसत नाही आणि मग त्या देहामध्ये न दिसत असल्यामुळे तो काही नेत नाही. म्हणजे काय झालं ते त्यावेळेला त्याचं मरण चुकवल्या जातं. स्वामी म्हणतात की मी तुमचं मरण चुकवू शकतो, तुम्ही एवढं दुःख का सहन करता. पण त्यावेळेला निळभट्ट भांडारेकर म्हणतात की बाबा ही जी मांडी आहे ती मला पुन्हा मिळणार नाही, हा देव मला पुन्हा मिळणार नाही. आणि ज्या वेळेला आपण म्हणतो की बाबा अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम हे प्रयाती समद्भावम यातीनास नेत्र संशय. अंतकाळामध्ये जो परमेश्वराचं नामस्मरण करतो, श्रीकृष्ण भगवंत म्हणतात त्याला निश्चित परमेश्वरच प्राप्त होतो. आणि अंतकाळामध्ये जर भांडारेकर म्हणतात की तुम्ही माझ्या सोबत आहात आणि स्वतःच परमेश्वरच मला दिसतो, त्याची मूर्ती मला दिसते, त्यावेळेला जे मरण आहे तेच मरण फार महत्वाचं आहे. आणि म्हणून मला जर अशी पुन्हा मांडी मिळत असेल तरच माझी काळवंचना करा, तर नाहीतर माझी काळवंचना करू नका. स्वामी म्हणतात ही मांडी पुन्हा मिळणं शक्य नाही. आणि म्हणून ते म्हणतात की आता मी अशा पद्धतीनं मला एक मरण आलेलं चांगलं. आणि म्हणून असं सुंदर मरण की ज्या मरणाचा महोत्सव केला जाईल, की खऱ्या अर्थाने तसं मरण प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याला मरणच नाही म्हणता येणार. जे मरण जीवाला प्राप्त झालं आणि त्या मरणामध्ये जर अमरत्व असेल, म्हणजे त्या मरणामध्ये जर पुन्हा जन्म मरणच नाही, जन्म मृत्यूचा फेरा जर चुकत असेल, असं जर मरण जर कोणाला येत असेल तर त्याला मरण कसं म्हणता येईल. मरण म्हणजे काय आहे जीवाला. स्वामी म्हणतात की बा हे जे शरीर आहे का नाही, जीवाला जे देखणे आहे हे प्रपंचाच्या दृष्टीने, प्रपंचाद्वारे जीवाला जीवाचे देखणे आहे. प्रपंच म्हणजे काय, डोळे. या प्रपंचाद्वारे दुसऱ्याचा प्रपंच आपल्याला दिसतो, म्हणजे दुसऱ्याचं देह आपल्याला दिसते आणि मग त्याला काही एक नाव ठेवलेलं गेलेलं असते आणि मग त्या नावाला उद्देशून म्हणजे ते देह पाहून आपण त्या नावाचा उच्चार करतो आणि त्याला बोलवतो. ते देह ज्या वेळेला झाकले जाते त्यावेळेला प्रपंच त्या मातीमध्ये ज्या वेळेला विसर्जित म्हणजे मातीमध्ये त्याची माती केल्या जाते किंवा शुश्रूषा केल्या जाते किंवा अग्निडाग दिला जातो, त्यावेळेला या दृष्टीने तो प्रपंच दिसत नाही. आणि ज्यावेळेला तो प्रपंच दिसत नाही त्यावेळेला असं म्हटलं जातं, हा जीव असा म्हणतो की हा तमका अमका तमका पाटील मेला, कारण त्याला तो प्रपंच दिसत नाही. वास्तविकता हा जीव नैनम छिंदंती शास्त्राने, कोणत्याही तो अस्त्र शस्त्राने कशानेच, तो अग्नीने कशानेच किंवा एखाद्या पाण्याने त्याला सडू म्हटलं तर सडल्या जात नाही, कशानेच त्याचं काही होऊ शकत नाही. असा अजरामर असलेला जीवात्मा पण पुन्हा पुन्हा तो जन्माला येतो. पण स्वामी श्री चक्रधर महाराज म्हणतात की पुन्हा पुन्हा जन्माला आता तुम्हाला यायचं येऊच शकणार नाही तुम्ही, कारण परमेश्वराचं नामस्मरण चिंतन करत त्यांचा देह जातो. स्वामी त्यावेळेला एक बडवा आहेत, पुजारी आहे, त्याला म्हणतात की तुम्ही एकीकडून भांडारेकरांना धरा, म्हणजे त्यांचे पाय धरा, मी त्यांचं डोकं धरतो. आपली सृष्टीला तर सर्वसाधारण साधू सुद्धा आपल्याला सापडत नाही. आपण मरू त्यावेळेला आपल्याला आपल्या मातीला परमेश्वर तर जाऊ द्या, पण साधू मिळतो की नाही हे सुद्धा आपल्याला शाश्वती नसते. त्याकरता आपल्याला परमार्ग जोडावा लागेल. परमार्ग जोडावा लागेल म्हणजे साधू संताला आपल्याला अन्नदान करावं लागेल. कुठे मार्गात गेलं तर तिथलची सेवा करावी लागेल. सगळ्या साधूचं मन जिंकावं लागेल. जसं आपण परिवार जोडतो, सोयरे धायरे जोडतो की नाही, आपण बहिणीला दिवाळीला साडी करतो, सोयऱ्यांना बोलवतो, जावयाला बोलवतो जेवायला, आणि मग त्याचा वाहो वाहो केला जातो की तो पाहुणा खूप चांगला आहे. सोयऱ्या धायऱ्याला ची सेवा
केल्या गेल्यानंतर स्वैर धैर्य तुमचे होतात. तसं परमार्ग जोडल्या म्हणजे जसं स्वैर धैर्य जोडणं तसं परमार्ग जोडला पाहिजे. आणि परमार्ग जर जोडला तर मग तो तसा योग आपल्याला प्राप्त होतो की आपण आपल्या सुद्धा मातीला साधू संत जास्त प्रमाणात येतात. तदनंतर परमेश्वराचा योग. मग यांचा इथे तर प्रत्यक्ष परमेश्वरच त्यांची शुश्रूषा करतात, परमेश्वरच त्यांना माती देतात. म्हणजे हे फार मोठं त्यांचं या ठिकाणी मरण आहे. स्वतः त्यांच्या डोक्याला धरतात स्वामी आणि त्या बडव्याला सांगतात, म्हणजे त्या पुजाऱ्याला सांगतात की तुम्ही एकीकडून पाय धरा. आणि असं करून त्या खड्डा जो केलेला आहे ते तर निक्षेप केला गेलेला आहे. आणि परमेश्वराला माझा भक्त, माझा श्रोत आणि हा भक्त मला माझी व्यवस्था करायचा, मला सेवा करायचा आणि असा मला सोडून गेला. जसं आपल्याला आपलं कोणी सोडून गेल्यानंतर आपल्याला दुःख निर्माण होतं, तसं परमेश्वराला सुद्धा त्या ठिकाणी दुःख निर्माण झालेलं आहे. एक मनुष्य वेशाला मान देऊन परमेश्वर त्या ठिकाणी उदास झाले. स्वामी म्हणतात तिथं न सवेची, मला तिथं राहावं असं वाटत नव्हतं. आणि मग गोसावी तिथूनही विजय केले. मग स्वामी श्री चक्रधर महाराज तिथून जातात.